नमस्कार मित्रांनो. अशोक खरात भोंदूबाबा प्रकरण जे गाजतंय, तुम्ही विचार केलाय का की हेच प्रकरण इतकं का गाजतंय? नाही म्हणजे या अगोदरही अशा प्रकारचे बरेच सेक्स स्कॅन्डल महाराष्ट्रात देशात घडले आहेत, पण हेच इतकं का गाजतंय? व्हिडिओ समोर आले म्हणून गाजतंय? नाही, मूळ कारण ते नाहीये. आता राहिला प्रश्न लिंग पिसाट असणे किंवा स्त्रियांचा गैरवापर करून त्यांना फसवून त्यांचा उपभोग घेणे, असे प्रकरण भरपूर घडलेत. काही लोकांनी, जे मोठमोठे सेलिब्रिटीज आहेत, त्यांनी तर आपल्या इंटरव्ह्यूमध्ये सुद्धा कबूल केलंय की आम्ही 100 पेक्षा जास्त वन नाईट स्टँड केलेले आहेत. संजय दत्त यांनी स्वतः कबूल केले की 200 पेक्षा जास्त सिंगल रात्री वेगवेगळ्या स्त्रियांबरोबर त्यांनी घालवलेले आहेत. देशातल्या मीडिया समोर प्रांजळपणे कबूल केलंय संजय दत्तने. अफेअर्स एकापेक्षा जास्त 5-5, 10-10 अफेअर असणारे आपले सेलिब्रिटीज आहेत. अक्षय कुमार झाला, क्रिकेटर्स आहेत, व्यावसायिक आहेत. पण अशोक खरात प्रकरण जास्त का गाजतंय? आणि यामध्ये तर बऱ्यापैकी स्त्रियांची संमती दिसते. फसवून असली तरी स्त्रियांची संमती दिसते व्हिडिओजमध्ये तरी. पण मग इतका का रोष आहे? तर त्यामागे मुख्य कारण असं आहे की कुठल्याही क्षेत्रात असताना बाकीच्या क्षेत्रांमध्ये या गोष्टी चालतील, परंतु आध्यात्मिक क्षेत्रात जे लोक कामं करतात, कीर्तनकार असतील, संत असतील, महंत असतील, बाबा असतील, बुवा असतील, ज्योतिषी असतील, यांच्यावरती लोकांचं विशेष असं लक्ष असतं. कारण सामान्याकडनं चुका होऊ शकतात असं लोकांच्या मनामध्ये कोरलेलं आहे. कारण ते सामान्य जनता असते, ते सामान्य माणसं असतात. त्यांना काम, क्रोध, मद, मत्सर, मोह, त्याच्यामधला जो काम आहे ना, त्याला सेक्स म्हणतात. तर यावर नियंत्रण सामान्य माणसाचं सुटू शकतं असं डोक्यामध्ये लोकांच्या असतं. पण आध्यात्मिक मार्गावरती असलेला माणूस हा स्वच्छ चारित्र्याचा लागतो. त्यामुळे त्या क्षेत्रामध्ये जे असतील, आध्यात्मिक क्षेत्रामध्ये प्रवचन करणारे, कथा सांगणारे, कीर्तनकार, ज्योतिषी, देवऋषी, या सगळ्यांना विनंती आहे की कृपा करून तुमचं चारित्र्य हे तुम्हाला जपायचंच आहे. कारण त्यावरती लाखो लोक डोळे झाकून भरोसा ठेवतात आणि त्यांचा थोडासा जरी भरोसा तुटला ना, तर सामान्य माणसाला जर 1 रुपयाची सजा होत असेल, तर आध्यात्मिक लोकांना त्याची तीव्रता 10,000 पटींनी जास्त असते. कारण लोक बाकीच्या सगळ्या क्षेत्रामध्ये चेष्टा, मस्करी, जे काय असेल ते सगळं सहन करतात, पण देवाच्या आणि अध्यात्माच्या क्षेत्रामध्ये नाही, अजिबात नाही.